कढीपत्ता हा आपल्या शरीराला किती बहुगुणी आणि उपयुक्त असा आहे, तरीसुद्धा आपण जेवणामध्ये जर कढीपत्ता आला तो आपण बाजूला काढून टाकतो. तर आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी कशी करायची ती दाखवणार आहे. तर कढीपत्ता मी घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यावर जर पांढरे डाग असतील ती पानं आपण घ्यायची नाही आहेत. हे असं खराब पानं असतील तीसुद्धा आपण नाही घ्यायची. स्वच्छ कढीपत्ता नीट धुवून वाळवून घ्यायचा. हे बघा मी पूर्ण धुवून सुकवून घेतलेला आहे पंख्याखाली. तर त्याची आता आपण चटणी कशी करायची ती बघणार आहोत. जेवढा तुम्ही कढीपत्ता जास्त घ्याल तेवढी चटणी ही खमंग आणि रुचकर अशी होईल. तर चला आपण कढीपत्ताची चटणी कशी करायची ती बघणार आहोत. कढीपत्ता चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत. खोबरं, लसूण, शेंगदाणे, डाळ घेतलेली, ही भाजकी डाळ घेतलेली आहे मी. तुम्ही नेहमीची नॉर्मल चणा डाळ घेतली तरी चालेल. मिरची, उडीद डाळ, तीळ आणि जिरं, कढीपत्ता आणि मीठ. तर आता आपण चटणी करायला सुरुवात करूया. 1 चमचा तेल घालूया. त्यामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं खरपूस भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालेलं आता मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये ते शेंगदाणे भाजून घ्यायचे. खोबरं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरं जर कच्चं राहिलं तर कुबट वास येतो चटणीला आणि चटणी खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण खोबरं खरपूसच भाजलं पाहिजे. मुख्य कारण चटणी खराब होण्याचं खोबरंच असतं. शेंगदाण्यामध्येच मी ही भाजकी डाळ पण घालते. ही भाजलेलीच असते त्यामुळे याला जास्त भाजावं लागत नाहीये. तर डाळ भाजून झाली, आपण काढून घेऊया. तेल अजिबात घालायचं नाही. पहिल्या सुरुवातीला आपण 1 चमचा घातलेला आहे त्याच्यामध्येच भाजायचं, तेल जास्त वापरायचं नाही. आता हे उडीद डाळ मी घालते. उडीद डाळ थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे ती वाटली जाणार कुरकुरीत. म्हणून ही लालसर थोडी भाजून घ्यायची. आपण आता काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण तीळ घालूया. तीळ आणि जिरं मी एकत्रच भाजते. तेल मी अजिबात वापरलं नाही. सुरुवातीला 1 चमचाच फक्त वापरलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. आता याच्यामध्येच मी लसूण घालते. लसूण नाही भाजला तरी चालतो. थोडासा गरम करून घेते. आता तीळ बघा तडतड आवाज आला की आपण गॅस बंद करायचा. तीळ काढून घेऊया. तर याच्यामध्येच मी मिरची घालते. आता हे भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया. आता आपण सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. आता आपण कढीपत्ता भाजूया. एकदम हळू गॅसवर कढीपत्ता भाजून घ्यायचा. थोडंसं तेल घालते मी. कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपण हा कढीपत्ता भाजून घेणार आहोत. कढीपत्त्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. आता चटणी जास्त दिवस टिकणार नाही. कढीपत्त्याची चटणी ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त असे. सांधेदुखी, कंबरदुखी तर अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामुळे पचनसंस्था पण सुधारते आपली. पचायला पण हलकी असते. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए असल्यामुळे साखरेचं पण नियंत्रित राहतं कढीपत्त्यामुळे. तुम्ही बघू शकता कढीपत्ता थोडासा कलर बदललेला आहे. असा अजून भाजला पाहिजे थोडा वेळ. केस गळतीवर तर एकदम रामबाण उपाय आहे. कढीपत्ता खाणं अतिशय गरजेचं आहे. केसामध्ये जर कोंडा झाला असेल किंवा तुम्हाला केस गळत असतील, केसाचा काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही कढीपत्ता हा 1 चमचा तरी रोज चटणी तुम्ही कढीपत्त्याची खाल्ली पाहिजे. ही कढीपत्त्याची चटणी अतिशय बहुगुणी अशी आहे. बघा कढीपत्ता आता आपला भाजून झालेला आवाज येतोय त्याचा. कुरकुरीत आवाज आला पाहिजे कढीपत्त्याचा.
कढीपत्ता भाजून झालाय तर मी काढून घेते. तुम्ही बघू शकता आता हे कढीपत्ता थंड झालेला आहे. हा कसा कुरकुरीत आवाज येतोय, असा एवढा भाजला गेला पाहिजे. आता हे थंड झालेलं आहे सगळं. आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मग मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले. आता मीठ घालूया आपण आणि अर्धा चमचा आपण आमचूर पावडर घालणार आहोत. आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला घाला. त्याने काय होणार की चटणीला चांगली चटपटीत अशी टेस्ट येणार, म्हणून आपण आमचूर पावडर घालणार आहोत. तुम्हाला वापरायची नसेल आमचूर पावडर तर नाही घातली तरी काय चालेल, पण जरूर घालून बघा तुम्ही, खूप चांगली टेस्ट येते. आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलं. हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेली चटणी. किती मस्त वास येतोय आणि हिरवा कलर पण आलाय कढीपत्त्यामुळे. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही घरी नक्की करून बघा. कोणाला चटणी जर ही आवडत नसेल, ही चटणी जर आवडणारच, पण जर कोणाला मुलांना जर खायची इच्छा नसेल ना, तर तुम्ही त्यांच्या भाजीमध्ये 1 चमचा वरून ही चटणी वापरली ना तरी चालेल, मग सगळ्यांनाच खाल्ली जाईल. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता किंवा अशी सुद्धा बाहेरसुद्धा ही चटणी राहते, कारण आपण पाण्याचा अंश अजिबात नाही चटणीमध्ये, त्यामुळे खूप दिवस चटणी ही टिकते.